आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोळीवाड्याचा नाखवा. तर आज आपला सर्व ग्रुप आहे श्री गावदेव कला सरगम ब्रास बँड पथक शिवनगर चौदरपाडा कोळीवाडा. तर गाईज आज आपण चाललेलो आहोत आई माऊलीचे भेटीला म्हणजेच कारले डोंगराला. तर गाईज पूर्ण रूट वगैरे तसेच पूर्ण रस्ता वगैरे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या व्हिडिओमार्फत आपल्याला आई माऊलीचं दर्शन देखील घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गाईज नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठेही जाऊ नका, पाहत राहा, फुल धमाल होणार आहे. चला तर गाईज बेगिनशी आईचे कारले डोंगराला आई माऊलीचं दर्शन घ्यावाला. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदो उदो आये आईलो. गाईज मच्छीची सोय करायला लावली आता. युगान नाकवा पण निघले ट्रम्पेट घेऊन. गाईज पहिलं ना आपण यामध्ये बर्फ टाकणार आहोत. गाईज पाहू शकता हे करून काढून घ्या बा जरा. पाहू शकता एकदम ताजा तवाना जितारा. गाईज पाहू शकता वाम, पिवळी वाम. या जीवापोटावाले असं काढते व्हिडिओ. गाईज पाहू शकता आपण जो टप आहे ना तो पूर्ण आता बॉक्समध्ये टाकलेला आहे. गाईज पूर्णपणे ना सामान वगैरे भरायला लावले. गाईज पाहू शकता उपाध्यक्ष सामान भरायला डायरेक्ट. साऊंड घेऊन एक मोठा साऊंड आहे वैभवाकांनी दिलेला आहे आणि इकडे पूर्ण आपली मास्क त्या साईडला भांडे वगैरे आहेत मागे पण वगैरे जमत आहेत. आता इकडे आजयने आणलेलं पाण्याची सोय केलेली आहे मस्त. हा उदो उदो. पूर्णपणे जे पाण्याचे बाटले आहेत ना ते बाटले वगैरे आता भरायला लावले ना आपण. आणि थोडा खजिनदाराचा आता इथे डिस्कस चालू आहे आमचा. पाहू शकता आपले परममित्र नितेश शेलार जे छावा संघटनेचे ठाणा जिल्हा तसेचे सचिव आहेत ते. काहीच पाहू शकता आमचे गावाचे गावदेव. आणि येथे कधी पण आम्ही कॉल असो काही पण असो येथे वाजवल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. आमचे मास्टर्स संतोष मंडळ. देव महाराज की जय. आई माऊलीचा उदो उदो एलकोट एलकोट जय मला. चला आता टाइम जाम झाला ना. गाईज अध्यक्ष मानपान करताना. गाईज आमच्या कोळीवाड्याची शान. चे गावदेव कला सरगमचे गावदेव ब्रास बँडचे ओल्ड कलाकार मग पाहू शकता आमचे काकाच आहेत ते मास्टर्स वगैरे. आणि पोरं आता अजून तरी जमत आहेत.
गाईज एक इको हा ही पूर्ण भरलेली आहे आणि टेम्पो वगैरे सामान आहे त्यानं आणि ही आपली नागवा एक्सप्रेस आणि दुसऱ्यांचे काही गाड्या आहेत, बाईक आहेत. आई माऊलीचा उदो उदो उदो. एकविरा माते की जय. गाईज आम्ही काका आणि मी आहे आणि पुढे अजय भेटलो आपल्याला. तर गाईज अजून कोण कोण भेटतंय चला तर गाईज कंटिन्यू राहा. चला आता निघलो आहे आम्ही आपल्या गाईज. आता आपण चिखलोली अंबरनाथ याच्या आता CNG पंपावर आहोत CNG भरण्यासाठी. गाईज आता आम्ही कर्जत चौकामध्ये आहोत आणि भरपूर अशी ट्रॉफिक आहे इथे, सिग्नल लावलेले आहेत. गाईज आता दुपारचे वाजलेले आहेत 1:30 आणि लगेच आपण इथे ठाकरे हॉटेलला आता बसलेलो आहोत कर्जतमध्ये आणि काहीतरी नाश्ता आता मागवलेला आहे आणि लगेचच आता नाश्ता करूया. एकदम गरम गरम असे भजी, कांदा भजी आलेले आहेत आणि आम्ही आता खात आहोत. खमंग असा सुवास आहे भज्यांचा आणि हा बघा इकडे पाणी बिधं निसता आणि सर्वजण इथे बसलेले आहेत. त्या टेबलावर पण आहेत आपले, पाहू शकता आपण. मस्तपैकी नाश्ता करत आहे गाईज. या आता भजी खायला. आता आला आहे वडापाव, एकदम बेस्ट इथे क्वालिटी असते ठाकरे हॉटेलला. तर या वडापाव खायला. गाईज आता आम्ही खोपोलीमध्ये आहोत आणि गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरलेलं आहे का तर आता आपल्याला घाट चढायचा आहे, खंडाला घाट. तर गाईज कंटिन्यू राहा आणि आमचे चेहरे पण आपण पाहू शकता कसे झालेले आहेत आता. तेलकट आई माऊलीचा उदो उदो. आई माऊलीचा उदो उदो. एकविरा माते की जय. तर गाईज आता आपण जो आपला खंडाला घाट आहे तो आता चढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि आपण नागमोडी वाट आहे. जय शिवबा. गाईज पाहू शकता पूर्ण खंडाल्या घाटाचा आणि मंकी पॉईंटचा व्ह्यू. गाईज नाकवा लोक आल्यान. गाईज आता आपण खंडाल्या घाटामध्ये आहोत आणि या एवढ्या उन्हामध्ये पण इथे भरपूर असा गारवा आहे, हवेमध्ये गारवा आहे. आपण पाहू शकता केस देखील हलत आहे आपले, म्हणजे हवा आहे इथे, भरपूर हवा आहे आता देखील. गाईज आता वाजलेले आहेत दुपारचे 3:15 आणि आता आपण पोचलेलो आहोत लोणावल्यामध्ये. आपण पाहू शकता लोणावले. गाईज भरपूर अशी ट्रॉफिक आहे इथे लोणावल्यामध्ये, आपण पाहू शकता भरपूर अशी जास्त ट्रॉफिक आहे.
आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. आहे आयलो आहे गावदेव कला सारखं आयलंय तुझ्या भेटीला. या बँडने पण आपला मार काढला. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. गाईज अजून आपल्या 2 गाड्या यायच्या बाकी आहेत आणि चला तर दर्शन घेण्याचा प्रयत्न आपण करूया पायथ्याला. तर गाईज आज वार शनिवार असल्यामुळे भाविकांची गडावर प्रचंड अशी गर्दी आहे आई माऊलीचं दर्शनाला. आणि चला तर आता आपण लगेचच आई माऊलीचं दर्शन घेऊया. आई माऊलीचा उदो उदो. गाईज युगान दाखवा आमचे खजिनदार. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते के जय. गाईज पाहू शकता आई माऊलीचा आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते के जय. गाईज मनमोहक असं पायथा मंदिर आहे आपण पाहू शकता. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4 आणि आपल्या 2 गाड्या अजून यायच्या बाकी आहेत. परंतु आपण लवकर पोचल्यामुळे आपण दर्शन घेतलेलं आहे आई माऊलीचं पायथ्याला. गाईज धागा वगैरे बांधत आहे. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. गाईज आपण देखील बांधलेला आईचा धागा. आईच प्रत्येक मंगळवारी आईचा भंडारा असतो. दुपारी आरती झाल्यानंतर येथेच वरती आईचा भंडारा म्हणजे महाप्रसाद असतो. तर गाईज आले आपण मंगळवारी तर निश्चितपणे आईचा महाप्रसादाचा लाभ आपण घ्यावा. हा. गाईज फायनली आपण आई माऊलीचं दर्शन पायथ्याला घेतलेलं आहे आणि अजून तरी आपल्या 2-4 गाड्या मागे आहेत त्यांची आता वाट बघतोय. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते के जय. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते के जय. यावर्षी आपण बालक पालक म्हणजेच मदत करणार आहे संदीपचा विला घेतलेला आहे. संदीपचा विला आणि इकडे या साईडला आपले ओल्ड मास्टर्स यांनी सुरुवात पण केलेली आहे. पूर्ण आता सामान उतरायला लावलेलं आहे आणि जरा आपण पण आता लगेचच सामान नेऊया. काहीच आपण आले आपल्या माऊलीचं पायथ्याला दर्शन घेतलेलं आहे आणि गर्दी पण लय आहे वरती गडावर. तर गाईज आता आपण डायरेक्टली मानपान आहे ना तो आपण सकाळीच देऊया आणि वरती आपण जो वरचं आईचं दर्शन आहे ते सकाळीच आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आता आपण पुढची कारवाई म्हणजेच पूर्ण आता तयारी करूया. तर गाईज आता आपण ना प्रथमतः म्हणजे आज आपला पहिला दिवस आहे ना आता आपण लगेच आता एकरूचं कालवण करणार आहोत. सुरागिरा गाईज बरोबर असतं आमच्या.
काहीच पाहू शकता साताऱ्याचा सोना एकरू. वाम आहे ना तुला मस्त. आता बर्फ लागून आपण ठेवूया. राज बरोबर काही घेणार नाही आपल्याला. साईज पाहू शकता एकरू, बिग साईज एकदम ताज्यातला एकरू आहे हा. कसा काम कसा काम करले साफ करूया. ₹1,00,000 खर्च चे बोट्या पाडायला घेतल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. खौल 50 पैशाचा एवढा मोठा खौल आहे भाई. कसा काम करले ₹1,00,000 खर्च, साधा काम नाही. नागेश भंडारी आता उत्कृष्ट पैलवान आहे, मच्छी कापण्यामध्ये माहीर आणि त्याच्याकडे बोटी पाडण्याची जी क्षमता आहे खूप छान आहे. आणि तो बोटी कापताना खूप पातळ कापतो, कारण ती तळायला पण खूप छान तळली जाते आणि आमचे कुकला ते बरं पडतं आणि लवकरात लवकर शिजवून ती आमच्या मुलांना खाण्यासाठी तयार केली जाते. आणि पाहू शकता इथे कुक सुद्धा आहे, दिलीप कोहली आचार्य आमचे चौदरपाड्याचे. भिवंडी तालुका स्पेशलिस्ट. गाईस इथे पाहू शकता, इथे काजू सुद्धा सोलायची. हां, काजू सुद्धा सोलायला घेतले तिथे. हे गावठी काजू आहेत. गावठी काजू. गावठी काजू. गावठी काजू. हे वनमाली भंडारी हे सुद्धा आचार्य आहेत. होलमॅन. नको खपला मग. एकरूची पूर्ण खवले आता काढून झालेले आहेत आणि लगेच आपण त्याला कटिंग करून करायला घेऊया. असून चोकला चोकी चालू आहे गाईस. इकडे या साईडला आपले सुरसंगम अटाली कोलीवाडा स्वप्नी मास्टर पण आलेला आहे. दादानी घेतले अख्खा मसाला भाजायला. गॅसचे डॉक्टर आलेले आहेत, त्यांना प्रश्न पडले इंजेक्शन कुठला द्यायचा. कोरा आणली जो पटकन तुटला होता नाही का. काय गाईस कलेजा पाहू शकता, एकदम मस्त लाटा आहे.
जे पाहू शकता आपण बऱ्यापैकी एक ग्रुप भरलेला आहे आणि या साईडला इकडं डोकं आणि जरा पोटाचा भाग आहे, पेटी आहे त्याची, ते रश्यामध्ये आपण टाकणार आहोत. आता लगेच आपण जितारा घेऊया. जितारा आपण पाहू शकता एकदम टवटवीत आणि ताजा तवाना जितारा आहे. आता पॅकिंगचा जितारा येते पण आपण बघा ताजा खाता. आणि काही आणि कसा जरीमरीची एक उपट टाकू का? प्रीमियम आहे ना, प्रीमियम. हा. पूर्ण डोके आहेत ना, ही पूर्ण एवढं मटेरियल भरलेलं आहे. आपण पाहू शकता डोक्यांचा तिन्ही डोके आपण कटिंग केलेले आहेत. हा आहे ना, हा एकरू आहे. आणि आता आपण लगेचच ही आहे ना जितारा कटिंग करणार आहोत. गाईज आपण पाहू शकता एकरूचा पूर्ण लपेटा बनवण्याचा प्रयत्न आता चालू आहे आमच्या कुकचा.